मंडळी, मुलांना चमचमीत पदार्थ खूप आवडतात. मग जर असे चमचमीत पदार्थ डब्यामध्ये दिले तर ते आवडीने खातात. ही रेसिपी डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवू शकता. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला रेसिपी बघू. ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य: 2 वाटी गव्हाचा पीठ, 2 ते 3 चमचे रवा आणि 2 चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल, कोथिंबीर साधारण अर्धी वाटी, तुम्ही कमी जास्तही घेऊ शकता. हे सगळं सारण मिक्स करायचं. सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर ह्याच्यामधलं 2 ते 3 चमचे वाळलं जे पीठ असतं ते काढून ठेवायचं. मी काढायला विसरले होते. अशा पद्धतीने 2 ते 3 चमचे काढून ठेवायचं. हे आपण रेसिपीमध्ये पुढे वापरणार आहोत. हे काढून घेतल्यानं थोडंसं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. जितकं घट्ट मळता येईल तितकं घट्ट मळून घ्यायचं. जेवढं घट्ट मळून घेतल्यामुळं रेसिपीमध्ये जे बनवणार आहोत त्यामध्ये खुसखुशीतपणा एक चांगलं येतं. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे, 4 सुक्या मिरच्या, मी बेडगी मिरची वापरले, हे जास्त तिखट नसतात. आणि हे 6 ते 7 मिरे आणि हे 5-6 चमचे हिरवं वाटाणा घातले. तुम्ही वाटाणा नाही घातलं तरीही चालतं. तुम्ही नुसतं शेंगदाणे, लाल मिरची आणि मिरे हे घालून करू शकता. त्यानंतर हे सगळं भाजल्यानंतर मिक्सरमध्ये हे जाडसर वाटून घ्यायचं. खूप बारीक नाही वाटायचं, जाडसर वाटून घ्यायचं. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. असं जाडसर आलं पाहिजे. त्यानंतर 4 बटाटे उकडून घ्यायचं. उकडलेले बटाटे स्मॅशही करू शकता, नंतर अशा पद्धतीने किसून घेऊ शकता. सगळे बटाटे किसून घ्यायचं. जे आपण सारण मिक्सरमधनं काढून जाडसर वाटून घेतलेलं आहोत ना, ते घालायचं ह्याच्यामध्ये. त्यानंतर एक 5-6 मिरच्या बारीकसं चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही लहान मुलांना करायचं असेल हे स्किपही करू शकता. कोथिंबीर घालायची. ओवा जिरेची पूड 1 चमचा, चाट मसाला अर्धा चमचा घालायचा. काळं मीठ चवीनुसार आणि साधं मीठही घालायचं. हे दोन्हीमुळे चव खूप छान येतो ह्या रेसिपीला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे. आपण जे अगोदर कोरडं पीठ काढून ठेवलेलं आहोत ना, त्यामध्ये 1 चमचा रवा घालायचा, 1 चमचा तीळ घालायचे. हे तीळ घालून एक छानसं पातळसं बॅटर बनवून घ्यायचं. अशा पद्धतीने गुठळे नाही व्हायला पाहिजे. छानसं एक बॅटर तयार करून घ्यायचं. थोडं पाणी घालत, तुम्ही एकदम जास्त नाही घालायचं पाणी, थोडं पाणी घालत. अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. खूप जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको. अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. असं बॅटर तयार करून घेतल्यानंतर जे आपण कणिक मळून घेतलेलं आहोत ना, अशा पद्धतीने 2 भागही करून घेऊ शकता, नाहीतर एकाचीही मोठी लाटी लाटून करू शकता. मी ह्याच्यामध्ये 2 भाग केले, खूप मोठी होती म्हणून. अशा पद्धतीने करून आधी थोडं पीठ घालून ह्याला मोठीशी लाठी लाटायची. जितकं तुम्हाला लांब लाटता येईल तर लांब लाटायचा. थोडं कोरडं पीठ घालत ह्याला लाटून घ्यायचं. सगळीकडेनं लाटून घ्यायचं ह्याला. कुठे जाड नको, कुठे पातळ नको असं. हे लाटी तयार करून घेतल्यानंतर पुढे बघूयात.
खूप जास्त जाडही नको पातळही नको, अशा पद्धतीने लाटी तयार करून घ्यायची. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण बटाट्याचं शेंगदाण्याचं जे सारण घालून मिक्स करून घेतलेलं ते सारण ह्याच्यामध्ये पसरवायचं. तुम्ही हाताने पसरून घेऊ शकता, मोठ्या चमच्याने पसरून घेऊ शकता, नाहीतर हे सगळ्या जागी थोडं थोडं ठेवून असं एक ट्रान्सपरंट कॅरी बॅग ठेवून लाटण्यानं असं सगळीकडे पसरून घेऊ शकता. सोपं पडतं हेच. अशा पद्धतीने सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे. त्यानंतर असं जवळजवळ असं गोल रोल करत यायचं ह्याला. अशा पद्धतीने रोल करायचं. हे रोल करून घेतल्यानंतर जसं भाकरवडीचे काप कापतो अशा काप करून घ्यायचे. ह्याची सुरीने असं काप करून घ्यायचं. तुम्हाला दाखवते हे काप कसं करून घेतले. अशा पद्धतीचे सगळे काप करून घ्यायचे. तुम्ही दुसऱ्या लाटीचे पण असेच सारण भरून काप करून घ्या, तयार करून घ्या एकच वेळेस सगळं. हे सगळं करून घेतल्यानंतर गॅस चालू करून कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं. तुम्ही शॅलो फ्रायही करून घेऊ शकता, डीप फ्रायही करून घेऊ शकता. आपण जे कोरडं बॅटरचं तर आपण 1-2-3 चमचे जे वाळलं पीठ ठेवलं होतं, ज्याचं बॅटर बनवलं होतं ना, त्यामध्ये हे डीप करून त्याच्यामध्ये बुडवून हे तेलामध्ये सोडून छानसं बारीकसं गॅस करून मंद आचेवर तळून घ्यायचं. ह्याला कुरकुरीतपणा येतो. खूप फास्ट गॅस नाही ठेवायचा, मध्येपर्यंत तळलं नाही जाणार. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.